सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आज सकाळी 5:30 वाजता भेडशी पुलावर पुलाच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने कारमध्ये अडकलेल्या 2 युवकांसह जीप गाडीमध्ये अडकलेल्या युवकांना वाचवण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आले आहे। हे दोन्ही युवक गाझियाबाद यूपी येथील आहेत अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे। ज्यांना आपली जात माहीत नाही ते जातीनिहाय जनगणनेची मागणी करीत आहेत असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उद्देशून केल्यानंतर राज्यभर काँग्रेस आक्रमक झाली आहे। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात भाजप व खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकांना अवघे 2 महिने शिल्लक राहिले असताना सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे। आज अंधेरी पूर्व विधानसभेत भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि आमदार अमित साटम यांनी मोठी घोषणा केली। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरवू नये, ठाकरे गटाचे असलेल्या जागेवर काँग्रेसकडून दावा सांगितला जातोय। यावर शिवसेनेचे उभाटा गटाचे भास्कर जाधव यांनी शेडीत चांगलाच सुनावलं। भाजप नेता चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल ट्विट केले होते। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे। लोकसभेच्या सभागृहात जातीनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याची जात विचारून देशातील समस्त बहुजनांचा अपमान करण्यात आला। देशात चातुर्वर्ण व्यवस्था आणू पाहणाऱ्या मनुवादी वृत्तीच्या भाजप विरोधात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात समस्त काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होत भाजपचा निषेध करण्यात आला। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी शिक्षकांनी विविध आंदोलने पुकारले होते। या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली। मात्र ही योजना लागू करण्यासंबंधी मंत्रालय स्तरावरील सरकारी बाबू अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करत शिक्षकांनी आज नाशिकच्या येवल्यातील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। उरण येथे जयश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या झाली। हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहादमधून झालेली हत्या असल्याचा आरोप केला आहे। त्याचे पडसाद आता मुंबईत उमटू लागले आहे। आज मुंबईच्या कांजूर भांडूप परिसरात हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनीच बंदची हाक दिली आहे। आज सर्वपक्षीय नेत्यांनी कांजूरमध्ये उपस्थित राहून यशश्रीला श्रद्धांजली दिली। यावेळी कडक कायदे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। 100 गाठलेल्या टोमॅटोचे भाव आता आठवड्यात खाली उतरले आहे। गेल्या आठवड्यात भाव बाजारात 60 ते 70 रुपये किलो झालेला टोमॅटो किरकोळमध्ये 90 ते 100 रुपयेपर्यंत पोहोचला होता। परंतु महाराष्ट्रात झालेला पाऊस यामुळे टोमॅटोची गुणवत्ता घसरली असल्याने टोमॅटोला भाव मिळत नाही। त्यामुळे ग्राहक देखील कमी झाले असल्याचे टोमॅटोचे भाव घाऊक मार्केटमध्ये 20 ते 25 रुपये किलो विकला जात असून किरकोळमध्ये हाच टोमॅटो 50 ते 60 रुपयेचा वर आला आहे। राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्यांसाठी विशेषतः ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून आज नांदेड येथे सुद्धा 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले। Follow Use, OTIC News. Thanks for watching.